पाहायला मिळेल. शॉट मिड विकेट आहे, सिली मिड ऑन आहे, सिली मिड ऑफ आहे. त्यानंतर कव्हर पॉइंट अगदी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग मिड ऑन मध्ये आणि लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. सामन्यातला पहिला बॉल इथे मार्गस्थ केला जाईल. लेफ्ट आर्म मॅडम फास्ट आपण अथर्व वारखडेला पाहतोय पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल मागे सरसावून सॉफ्ट हँड बॉलला खेळाय, सिली मिड ऑफ मध्ये बॉलला ढकलला गेला आणि त्यानंतर सिंगल प्राप्त करताना गिरीश तरे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल प्राप्त केली आहे. सिंगलने टीमचं खातं खोललं गेलंय 1 या धावसंख्येवरती. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळला गेला, थोडासा स्विंग देखील पाहायला मिळाला आणि लेफ्ट हँड बॅट्समन आहे त्यामुळे लेफ्ट हँड गोलंदाज आहे त्यामुळे त्याला बेनिफिट मिळेल हा चेंडू फिरवण्याकरिता. फिंगर रोल करत असताना या चेंडूवरती एक धाव आली आहे. अथर्व वारखडे पुढचा बॉल घेऊन योगेश भोईर करिता. इथे देखील पाहिलं तर सॉफ्ट हँड खेळले, अगदी पाहिलं तर मग चांगल्या चेंडूला चांगला सन्मान पाहायला मिळाला. योगेश भोईर कोणत्या प्रकारची जोखीम उचलली जात नाही. खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण नेहमीच चांगली हाणामारीची फलंदाजी पाहत असतो, परंतु दोन्ही फलंदाजांनी पहिल्या दोन्ही चेंडूला या ठिकाणी सन्मान देण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय तर अथर्वच्या विरोधात कोणत्याही प्रकारची जोखीम उचलली जात नाहीये. टीमची धावसंख्या 2 वरती. गिरीश तरे यावेळेला मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट रिजन मध्ये बॉल, इथे देखील फक्त सिंगल मिळेल. कमालीची गोलंदाजी, 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा आणि ही क्वालिटी गोलंदाजी अथर्व वारगडे. कमी वयाचा खेळाडू, गेले 2-3 हंगामे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आरसीसी पहाणे संघासाठी करतोय. या स्पर्धेमध्ये देखील पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. 3 मध्ये 3 धावा खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल अथर्व वारगडे. बिगिट करण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र अपील आहे आणि नकार दिला गेलाय. अपील मध्ये उत्साह होता परंतु विश्वास नव्हता आणि त्यामुळे या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती होईल. टीमची धावसंख्या 3 वरती असताना डॉट बॉल. इथून मात्र पाहू शकाल योगेश 2 बॉलचा सामना त्याने केलाय, फक्त 1 धावेचं योगदान दिलंय. तर गिरीश तरे 2 बॉलचा खेळ करत असताना 2 धावांचं योगदान दिलंय. अथर्व वारगडे चांगली गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इनटू द गॅप खेळत, प्रॉपर गॅप सिलेक्शन, वॉट शॉट, कमालीचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगला स्ट्रोक आहे, चांगला स्ट्रोक आहे. खूप चांगल्या पद्धतीने बॅटचा फ्लो पण केला, फुल टॉस होता, अगदी प्रॉपर गॅप सिलेक्शन, खूप मोठा गॅप आणि त्या गॅप मधून हा चेंडूला पाठवला गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता मात्र 7 या धावसंख्येवरती. 5व्या बॉल वरती क्लासिकल फटका पाहायला मिळाला ज्यावरती चौकार येतोय. बॅटर योगेशच्या बॅट मधून. हा क्लास होता योगेशचा आणि याच करिता योगेशला ओळखलं देखील जातं. शेवटचा बॉल. अथर्व सज्ज झालाय अंतिम बॉल घेऊन. यावेळेला मात्र क्रॉसचा लाईन खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ दी लेग स्टंप. लेग स्टंपला मिस करतोय अथर्व वारगडेचा हा बॉल. एक्स्ट्रा धाव आणि त्यानंतर टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये संयम पाहायला मिळालाय, कोणत्या प्रकारची जोखीम उचलली नाहीये. एक फुलटॉस मिळाला, त्याच्यावरती चौकार प्राप्त केला, अन्यथा सिंगल वरती भर देण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे, त्याने हेरलं होतं. फाईन लेग आतमध्ये आहे, क्रॉस द लाईन, बॉलला पाठवलं जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. याही वेळेला चांगला स्ट्रोक सजवला गेला योगेश भोईरच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 वरती. फर्स्ट ओव्हर इज अ कंप्लीट. चला टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असेल आपल्याला. पहिल्या मिनिटाकरिता आपण 4.5 मिनिटांचा वापर केलेला आहे, सूचना आपण लक्षात घ्या. धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 12. चला दुसरा गोलंदाज लगेचच मार्गस्थ करा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आपण पाहतो. योगेशच्या बॅट मधून 2 चौकार आले. गिरीश तरे त्याला चांगली साथ देतोय आणि चांगल्या स्थितीमध्ये आहे. कारण ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये दुहेरी धावसंख्या येते ना, त्यावेळेला मग बॅटिंग करणारी टीम मजबूत स्थितीमध्ये संबोधली जाते आणि इथे देखील तीच स्थिती पाहायला मिळाली आहे. अथर्व वारगडेने 12 धावा खर्च केल्यात. त्यानंतर सेकंड ओव्हर करता हिमांशु पाटील, मिस्टर ISPL म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं,
तो खेळाडू आता गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. आदरणीय नरेशजी पाटील यांचे सुपुत्र आहेत, नरेश माऊली यांचे सुपुत्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. ISPL ची स्पर्धा ज्यांनी गाजवली, ज्यांनी खेळली, अगदी अंडर 19 मधून त्याची निवड झाली असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हिमांशू पाटील गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावा धावफलकावरती आहेत. हिमांशू पाटील सेकंड ओव्हर मध्ये मात्र इथे त्याला आमंत्रित केले गेले. तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय गिरीश तरेला. हिमांशू पाटीलचा पहिला बॉल गिरीश तरेच्या विरोधामध्ये मोठमोठ्या खेळाडूंवर खेळण्याची संधी ज्याला मिळाली, ज्याच्या पाठीमागे अनुभव मिळाला, तो हिमांशू पाटील पहिला बॉल घेऊन समोर खेळत लॉंग ऑफ आहे. जेलची संधी निर्माण झाली. अथर्व इथे चुकी करणार नाहीये. गिरीश तरे बाद पहिली विकेट गिरीशच्या रूपामध्ये. 12 या धावसंख्येवरती विकेट टेकर गोलंदाज हिमांशू पाटील ने विकेट टेक केली. फलंदाज बाद त्या ठिकाणी गिरीश तरे. पहिली विकेट आली. ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटची आवश्यकता होती, ती विकेट मिळवली हिमांशू पाटील. मिस्टर ISPL विकेट इथे मात्र आपल्या नावावरती करताना. चला न्यू बॅटर लगेचच मैदानात दाखल करा. न्यू बॅटर सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. या टीम मध्ये अनेक सारे खेळाडू आहेत. नितीन भगत या टीमचे प्रमुख खेळाडू आहेत. नेहमीच या टीमला सोबत घेऊन चालत असतात. ज्याही ठिकाणी आम्ही पाहतो ना, तर मग गावदेवी विवाळी संघाची एंट्री असते, मग ती डेला असू द्या किंवा नाईटला असू द्या. या संपूर्ण क्रेडिट कोणाला जाईल ना, तर नितीन भगतला जाईल. कारण क्रिकेटवरती त्यांचं नेहमीच आम्हा प्रेम राहिलंय आणि यंग ब्रिगेडला त्यांनी नेहमीच चांगली संधी दिली आहे. म्हणून या खेळाडूचं मी नेहमीच कौतुक करतो. नाव आहे नितीन भगत. आज इथं मात्र संधी दिली आहे सूरज पाटील या खेळाडूला. टीमची धावसंख्या 12 वरती पहिला धक्का बसला. हिमांशू पाटीलने ती विकेट मिळवली आहे. नेक्स्ट बॉल हिमांशू पाटील ओर द विकेटने. यावेळेला खूप दूरवरती चेंडूला हाताळला गेलाय. व्हाईट यॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न होता. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ठेवलाय आणि त्यानंतर पंचांचा व्हाईटचा इशारा होतो आहे. टीमची धावसंख्या 13 वरती. हिमांशू पाटीलला पहिल्या बॉलवरती विकेट्स मिळवली, त्यानंतर व्हाईट यॉर्करचा वापर केला, परंतु त्यानंतर पंच करण मोरे सर यांचा व्हाईटचा इशारा आलाय आणि एक्स्ट्राच्या साह्यानं टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग 14 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. हिमांशू पाटील गोलंदाजी करताना. चला मॅच स्पीडअप करा. श्रावण ठाकरे सर आम्हाला प्रत्येक क्षणाला या ठिकाणी सूचना देत आहेत. ओर द विकेटने षटकातला पुढचा बॉल या ठिकाणी डिलिव्हर करण्याकरिता हिमांशू सज्ज झालाय. चांगली पिचिंग, चांगली लाईन आणि चांगली लेंथ आणि त्याचबरोबर वेग. वेग तर भन्नाट होता आणि त्या भन्नाट वेगाबरोबर लाईन लेंथ योग्य होती. आणि डॉट बॉल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 13 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. हिमांशू पाटील अगदी चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. फलंदाजांना अडचणीत आणतोय, फलंदाजांना जखडून ठेवतोय. नेक्स्ट बॉल हिमांशू पाटीलचा. याही वेळेला सन्मान देण्यास प्रवृत्त केलं. फाईन स्लिप मध्ये बॉल. इथून मात्र पाहिलं तर मग फेकी खराब होती. फेकी खराब होती. जिथे सिंगल होती त्याचे रूपांतर केलं जाईल अखेरकार एक सिंगल मध्ये. डॉट बॉल जिथे होता तिथे मात्र सिंगल आली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट झाली. आता योगेश इथे मात्र स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग 14 धावा धावफलकावरती. या गोलंदाजी चांगली होते. क्षेत्ररक्षकांना साथ देणं गरजेचं आहे. RCC पहारे एक ताकदवार बलाढ्य संघ, त्यांच्या समोर 2 हात करताना गावदेवी हिवाळी संघाचा विचार दिला देखील ताकदवार संघ. या टीमचा प्रमुख खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये योगेश भोईर. त्याच्या बॅट मधून 2 चौकार आल्या. रईस फिल्डर या संघातून आपण सिटी क्रिकेट खेळताना आपण त्याला पाहिलेलं आहे. अनेक मोठमोठ्या संघांमधून त्याला नेहमीच आपण खेळताना पाहिलंय. नेक्स्ट बॉल हिमांशू पाटीलचा. ओहो, यावेळेला देखील पाहिलं तर मग चांगला बॉल. हिमांशू पाटीलची एक रणनीती स्पष्ट झाली आहे की तो फलंदाजापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो यशस्वी होतोय. कारण त्याच्याकडे तो रफ्तार आहे आणि वेग आहे. तर वेगाला तो मात्र कुठेतरी घेऊन चाललाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 14. चेंडू क्रमांक 4चा खेळ इथे पूर्ण झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हिमांशू पुढचा बॉल घेऊन योगेश करिता. यावेळेला देखील फुलर लेनचा बॉल सिलिमिट ऑफ मध्ये बॉलला ढकललाय. एक सिंगल इथे मात्र मिळेल 5व्या बॉलवरती. टीमची धावसंख्या 15 वरती.
चांगली गोलंदाजी आहे, क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 3 धावा हिमांशू ने खर्च केल्यात, म्हणून तर ISPL मध्ये या खेळाडूची निवड झाली. ज्या वेळेला तुमच्याकडे गुणवत्ता, तुमच्याकडे क्वालिटी चांगली असेल ना, तर मग त्या क्रिकेटच्या पटलावरती तुमचं नाव आदराने घेतलं जाईल. तिथे तुम्हाला संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं नक्कीच करण्याची संधी तुम्हाला मिळत असते. हिमांशू पाटोलेला संधी मिळाली आणि भावेश पवारच्या संघामध्ये तो खेळताना पाहायला मिळाला आणि रनर अप संघ तो देखील ISPL मध्ये ठरला. शेवटचा बॉल, ओहो, अवे फ्रॉम द बॉडी, हा ही बॉल डॉट आला. व्हॉट अ बॉलिंग, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि इथून मात्र षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती. फक्त धावा आल्या त्या मात्र 3. 2 षटकांचा खेळ संपलाय. इथून मात्र टीम मीटिंग घेऊ नका ही विनंती असेल, कारण इथे आमचे करता धरता आमचे सर्व बसलेले आहेत. जशी षटकाची समाप्ती होते आम्हाला लगेच सूचना दिल्या जात आहेत की दुसरं षटक लगेचच मार्गस्थ करा. नेक्स्ट मॅच NR बोरपाडा आणि रॉयल क्लब झिडके वे दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपण हजर राहायचंय. फर्स्ट इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील सामना असेल NR बोरपाडा आणि रॉयल क्लब झिडके. बिगेस्ट मॅच, बिग फाईट, आणखीन एक दर्जेदार सामना आपल्या भेटीला येईल. या असोसिएशन्स मधील 2 ताकदवार संघ आपले सामने पाहायला मिळतील. तर या षटकाकरिता देखील 4.5 मिनिटांचा अवधी घेतला गेलाय. म्हणजेच काय तर 10 मिनिटांचा अवधी ते पूर्ण झालेला आहे. तर मात्र 5 मिनिटांचा अवधी आहे. RCC पहारे ही सूचना आपण लक्षात घ्या. या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचंय. नाहीतर आमचे सर या ठिकाणी बसलेले आहेत, श्रावण ठाकरे सर, हे निर्णय घेतील आपल्या विरोधात. षटक क्रमांक 3 ला इथे मात्र सुरुवात. करण आलाय गोलंदाजी करण्याकरिता. करण भोईरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 15. चला बी फास्ट. आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्याकडे 5 मिनिटं शिल्लक आहेत. त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला तिसरं षटक कंप्लीट करायचं आणि अखेरकार हा टाइम कोणी लावलाय तर मग श्रावण ठाकरे सरांनी. हे देखील सूचना लक्षात घ्या. पहिला बॉल टाकण्याकरता इथून मात्र गोलंदाज करण सज्ज झालाय. समोर आहे योगेश. पहिल्या 2 षटकामध्ये 15 आलेत, परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये आक्रमकतेचं क्रिकेट खेळावं लागेल, अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. योगेश कडे ती क्षमता आहे, ती क्वालिटी आहे. पहिला बॉल ऑन साइडला, ऑड शॉट, यही तो योगेश भोईर है. बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कडक फटका होता, बेधडक फटका होता. बॉलला पाठवले 6 धावांसाठी षटकार. याच करता या फलंदाजाला ओळखलं जातं. 6च्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 21 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. एकवीस धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पहिल्याच बॉल वरती करणचं स्वागत केलंय योगेशने. यावेळेला स्विंग अँड मिस या सामन्याचं नाणेफेक करण्याकरता मी आमंत्रित करेन बोंबेपाडा टीमचे एक जबरदस्त क्रिकेटपटू, आमचे मित्र सन्माननीय या ठिकाणी सागर बोंबे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभास्ते आपण करूयात नाणेफेकी. NR बोरपाडा आणि रॉयल क्लब झिडके या 2 बलाढ्य संघांमध्ये सागर बोंबे यांच्या शुभास्ते करूयात नाणेफेकी. नेक्स्ट बॉल. याही वेळेला मात्र चेंडू दूर ठेवलाय, आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा झालाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 1च्या साह्यानं 22 धावा. थोडासा महागडा ठरलाय करण भोईर, कारण पहिला बॉल षटकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर व्हाईट बॉल आणि ज्या वेळेला तुमच्यावरती आक्रमण केलं जातं, चौकार षटकार येतात, त्या वेळेला मात्र लाईन लेंथ ही बिघडलेली पाहायला मिळत असते आणि ती लाईन लेंथ करण भोईरची ते मात्र बिघडताना पाहायला मिळाली आहे. ज्या आघाडीच्या गोलंदाजाने कामगिरी केली होती त्याच्यावरती पाणी फेरण्याचं काम करण या ठिकाणी करतोय, परंतु अजून देखील वेळ गेलेला नाही. येणाऱ्या 4 चेंडूवरती धावा रोखाव्या लागतील. नेक्स्ट बॉल करण भोईर. स्ट्रायकर एड वरती आपण पाहतोय बॅटर योगेशला. आणखीन एक जा आणि शोधून आणा. बॉलला पाठवला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. योगेश भोईर ऑन फायर. कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये योगेश भोईरची पाहायला मिळते. चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या आपण पाहिले 28. षटकारांची आतिषबाजी, षटकारांचा पाऊस. कालच्या दिवसामध्ये महाराष्ट्रात पाऊस पडला, आजच्या दिवसामध्ये नवी मुंबईमध्ये पाऊस पडला आणि या मैदानावरती षटकारांचा पाऊस पडताना योगेश भोईर. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग धावा धावफळ करते 28. चांगली बॅटिंग.
करणच्या विपक्षामध्ये आक्रमण केलंय, करणच्या विरोधामध्ये हल्ला केलाय, मात्र कुठेतरी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. चांगली धावसंख्या आता मात्र उभी करताना नेक्स्ट बॉल करणचा. यावेळेला ऑर्डर शॉट, कमालीचा फटका, जागा बनवली, मागे सरकले आणि त्यानंतर मिडल ऑफ द बॅट बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. नेत्रदीपक फटका योगेश भोईरच्या बॅट मधून. योगेश थांबायला तयार नाहीये. योगेशला थांबवणं, योगेशला रोखणं आता जणू कठीण वाटू लागलंय. ज्या वेळेला युवराज सिंगने बॅटिंग केली होती, अगदी पाहिलं तर मग अर्धशतक उग्या 12 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले इंग्लंड टीमच्या विरोधात. त्यावेळेला देखील इंग्लंड टीमला प्रश्न निर्माण झाला, युवराज सिंगला कसं रोकावं, आता इथे योगेशला कसं रोकावं याचे विचार विनिमय आरसीसी पहारे टीमला करावे लागतील. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, धडाकेबाज फलंदाजी. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 32. चौकार आणि षटकारांची डील केली आहे. फक्त भाषा बोलली जाते चौकार आणि षटकारांची. मात्र इथून कमबॅक करावा लागेल करण भोईरला. महागडा ठरलाय करण या मॅच मध्ये. हा दबाव पाहायला मिळालाय. ज्या ज्या वेळेला आक्रमण केलंय त्या वेळेला तो दिशा भरकटलाय. इथे वाईटचा इशारा झालाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 1च्या मदतीने 34 धावा धावफलका 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहा, पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, हिमांशु पाटीलने फक्त 3 दिल्या. त्यानंतर करण भोईर आला, करण भोईरने धावांची लयलूट केली आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल. या वेळेला देखील अगदी पाहिलं तर नशिबाची साथ मिळेल. बॅटची लिडिंग एज होती आणि त्यानंतर चेंडू थर्डबॅट क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. कधी कधी नशिबाची साथ देखील तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरते. लक फॅक्टर खूप महत्वाचं असतंय. तुम्ही किती चांगले खेळा याला महत्व नाही. लक फॅक्टर ज्या दिवशी तुमच्या बाजूने असेल ना, तर त्याच दिवशी खऱ्या अर्थाने तुमचा विजय होईल. आणि ते लक फॅक्टर योगेश भोईरच्या बाजूने पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 37 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल करण भोईर खूप महागडा ठरला या मॅच मध्ये. शेवटचा बॉल, अंतिम बॉल. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट. अगदी पाहिलं तर सिंगल घेण्याच्या नामाबद्दल डॉट बॉल आलाय आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. श्रावण ठाकरे सर सांगा, आपल्याला 3 षटकामध्ये किती वेळ झालेला आहे? 14.5 मिनिटं. म्हणजे अर्धा मिनिटं कुठेतरी वाचवला गेला आणि तिथून मात्र प्रॉपर टायमिंग इथे मात्र सेट केला गेला. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 37 धावा. शेवटचा षटक आता मी मात्र शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा किती घेतल्या जातील आरसीसी पहारे टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती आहे, कारण ही स्पर्धा आपली आहे आणि आपल्याला पूर्ण करायची आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये 22 धावा तब्बल आल्या, ज्यामध्ये 2 षटकार 2 चौकार आपण पाहिले. स्ट्राईक घ्यायची होती शेवटच्या बॉलवरती योगेशला, ती स्ट्राईक मिळाली नाहीये, परंतु सूरज पाटील 3 बॉलचा सामना त्याने केला, 1 धावेचं योगदान दिलं आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती सौरभ माळवीला आणलं गेलंय. सौरभची जबाबदारी आता या स्लॉग ओव्हर मध्ये खूप महत्वाची आहे, कारण ज्या पद्धतीने योगेश फलंदाजी करतोय, कदाचित योगेश फलंदाजीसाठी आला तर मग दबाव सौरभ वरती देखील असेल. त्याचमुळे आता सूरज पाटील याच्या वरती नजर असेल. सूरज पाटीलला अधिक प्रमाणामध्ये स्ट्राईक वरती ठेवावं लागेल. टीमची धावसंख्या 37. चला बी फास्ट आरसीसी पहारे, आता ही प्रॅक्टिसची वेळ संपलेली आहे, आपण मॅचला लगेचच सुरुवात करा. नेक्स्ट मॅच इंदर बोरपाडा आणि रॉयल क्लब झिडके या संघामध्ये नाणेफेकी झाली आहे, नाणेफेकी जिंकली आहे. इंदर बोरपाडा संघाने आणि चॉईस केली आहे फिल्डिंग. यानंतर होणारा सामना. पहिला बॉल. यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्राच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र योगेशने इथे नकार दिलाय. धावचीची संधी आहे, मात्र इथून परत माघारी परत केलाय फलंदाज. इथून आपण पाहतोय सूरज पाटीलला एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धावा धावफलकावरती जोडल्या जातील 38 या धावसंख्येवरती. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. थोडंसं दमट वातावरण आहे. दुसऱ्या डावामध्ये आरसीसी पहारे ज्या वेळेला फलंदाजीला येईल तर मात्र अडचण निर्माण होईल, कारण इथे आपण पाहतो ना, चेंडू जर प्रॉपर टायमिंग झाला तरच सीमारेषा पलीकडे चाललाय, अन्यथा मात्र हा चेंडू
थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय, म्हणजे कुठेतरी फलंदाजाला अडथळा निर्माण होतो. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 38 वरती आहे. योगेश चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, तो फलंदाजाचा स्ट्रायकर एंड वरती. गोलंदाजी मार्क वरतून आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल घेऊन सौरभ यावेळेला मात्र समोर खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. डेंजर एंड वरती योगेश आहेत. इथून मात्र काय घडले पाहावं लागेल. आणि यस, ज्याची अपेक्षा होती तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. तर फलंदाज इथे बाद असेल. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये योगेश भोईर या ठिकाणी बाद होतोय आणि त्यानंतर आपण पाहतोय 1च्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 39 धावा धावफलकावरती योगेश बाद, परंतु बाद होण्यापूर्वी खूप चांगली इनिंग पेश त्याने केली. चांगली बॅटिंग त्याची आपण पाहिली. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला बॅटिंग करण्याकरिता. राज पाटील आलाय. बाद होण्यापूर्वी आपण पाहतोय योगेशने 31 धावांची बहारदार इनिंग साकारली आहे. खूप चांगली इनिंग त्याने पेश केली आहे. काल अरबाज पटेलने 43 धावांची इनिंग पेश केली. आज योगेश भोईरने 31 धावांची इनिंग पेश केली आहे. बोलबाला फलंदाजांचा देखील राहिलाय. नवीन फलंदाज राज पाटील. अजून देखील पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 39 धावा इथे मात्र उभ्या केल्यात. स्लॉग ओव्हर मध्ये सौरभ आलाय. सौरभने पहिल्या बॉलवरती सिंगल खर्च केली. त्यानंतर योगेश भोईरची रनआउटची विकेट आली आहे. नेक्स्ट बॉल सौरभचा. आता मात्र पहाट झालेली आहे. पक्ष्यांचा देखील आवाज येऊ लागलेला आहे. यावेळीचा बॉल सोडून दिलाय आणि त्यानंतर आउट ऑफ द ऑफ स्टंप एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल. खरं तर पहाटेची हवामानाची देखील आपल्याला शरीराला गरज आहे आणि त्याचमुळे की काय श्रावण ठाकरेने खूप चांगली संकल्पना अंमलात आणली. आणि खरं तर एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावा धावफलकावरती जोडल्या गेले 40. यावेळीचा बॉल एक धाव तर मात्र निश्चितपणाने मिळेल. लेग बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून 41 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उद्यापासून या स्पर्धेमध्ये आपल्याला 40+ सामने पाहायला मिळतील. एकंदरीत 5 संघ उद्या इन ऍक्शन असतील. लीग पद्धतीच्या मॅचेस पाहायला मिळतील. प्रत्येक टीम साठी एक आयकॉन असेल आणि आयकॉन प्लेअर देखील कोण असेल? योगेश पाटील, अमोल पाटील, सुभाष पाटील, अशोक जाधव, मॅन फ्रॉम गणेशपुरी. एकाच एक सरस खेळाडू उद्या पाहायला मिळतील. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपला बेस करेल, आउट ऑफ द लेग स्टंप आणि त्यानंतर सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहतोय 42 धावा धावफलकावरती. या अगदी विचार केला तर मग बरोबर 4-4-4 म्हणजेच काय तर 4:44 झालेली आहेत. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र स्क्वेअर लेग मध्ये बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा इरादा नाही. फक्त सिंगल वरती समाधान मानलं जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या जातील 43 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये धावा रोखल्या. सौरभचं हे षटक कुठेतरी घातक ठरलं टीम हिवाळी संघासाठी. कारण इथे मात्र पाहिलं ना तर मग धावा संख्या रोखली. फक्त सिंगल वरती भर दिलाय. चौकार षटकार आलेले नाहीयेत आशिष पाटील. त्यामुळे कुठेतरी हे षटक हिवाळी टीम साठी घातक ठरताना पाहायला मिळाल्या. ओहो, रायझिंग अँड सरप्राइझिंग कटर बॉलचा इस्तेमाल करत असताना आही बॉल आलाय डॉट. कमालीची गोलंदाजी गोलंदाज सौरभच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटचा बॉल शिल्लक असेल इथून पुढे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 43. फक्त धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये 5. कमालीची गोलंदाजी. स्लॉग ओव्हर मध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी होणं म्हणजे टीम साठी चांगला संकेत म्हणावा लागेल. शेवटचं षटक निर्णायक राहतं नेहमीच आणि या निर्णायक षटकामध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी होणं टीम साठी लाभदायक आहे.
शेवटचा बॉल आक्रमण केलंय. इथे काय घडले पाहावं लागेल. मोका भी दिया और छक्का भी दिया. 6 धावा. या 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. वारे माझ्या वाघा, शेवटच्या बॉलवरती हा काय तू कारनामा केलायस. 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती 49 आणि 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय टीम आरसीसी पहारे संघासमोर. आणि इथून फर्स्ट इनिंग कंप्लीट होताना आपण पाहतोय. पूर्वार्ध पाहिला, उत्तरार्ध मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. जिडके गावचा सुपरस्टार समालोचक रोहन पाटील सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध पहिला, उत्तरार्धाला या ठिकाणी सुरुवात होईल आणि आपण पाहतोय टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 49, 50 धावा इथे मात्र उभ्या करायच्या आहेत आरसीसी पहारे टीमला. ज्या पद्धतीने योगेश भोईरने बॅटिंग केली, आता त्या पद्धतीची बॅटिंग टीम आरसीसी पहारे टीमला देखील करावी लागेल. कारण जसंच तसं उत्तर द्यावं लागेल. या सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम राखायचं असेल तर मग चांगला खेळ तुम्हाला दाखवावा लागेल. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल. फर्स्ट इनिंग मध्ये खूप चांगला खेळ राहिलाय आई गावदेवी हिवाळी संघाचा, जिथे 49 धावा या दमट वातावरणामध्ये अशीच या अशा पद्धतीच्या धावा येणं म्हणजे टीमसाठी एक चांगला संकेत बनावा लागेल. चांगलं टोटल आहे आणि पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्क वरतून आपण पाहतोय टीम हिवाळी संघाकडून सूरज पाटील. पहिल्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं खूप महत्वाचं असेल. 18 बॉल 24 बॉल आणि 50 धावा. टार्गेट मोठं आहे, परंतु या टार्गेटला चेस करण्याची क्षमता आरसीसी पहारे संघाकडे देखील आहे. कारण सिनियर गटातील सामने आहेत आणि सिनियर संघ नेहमीच आपला प्रामाणिक प्रयत्न हे दाखवत असतात. अगदी पाहतोय या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं षटक गोलंदाजी मार्क वरती सूरज पाटील. इथून मात्र पाहतोय हिमांशु पाटील आणि त्याच्या साथीने रितेश. दोन सख्या बंधूंची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या अस्मितेसाठी, आपल्या गावाच्या संघासाठी लढताना पाहायला मिळतील. हिमांशु पाटील, रितेश पाटील सन्माननीय नरेशजी माऊली यांचे सुपुत्र आहेत. आणि ज्या पद्धतीने नरेश माऊलींचा क्रिकेटवरती प्रेम आहे ना, आणि त्या क्रिकेटमुळेच या दोन मुलांनाही त्यांनी आपल्या क्रिकेटच्या पटलावरती उतरवलं गेलंय. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. हिमांशु पाटील आहे, दुसऱ्या एंड वरती रितेश पाटील. दोन सख्या बंधूंची जोडी, त्याला आव्हान असेल सूरज पाटील. पहिला बॉल राउंड द विकेटने. पहिलाच बॉल, व्हाट शॉट, सॉक्स से करेंगे
सबका स्वागत. 6 धावा षटकार. कडक फटका होता. हिमांशू पाटील पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं. ISPL खेळणारा खेळाडू अगदी आपल्या ग्रामीण भागातून ISPL खेळणारा हा खेळाडू, आपल्या ग्रामीण भागाचं नाव लौकिक करणारा हा खेळाडू हिमांशू पाटील. 6 धावा त्याच्या बॅटमधून आले. षटकाराने स्वागत केलंय सूरज पाटीलचं. मात्र सूरज पाटीलला थोडासा इथून कानमंत्र दिला जाईल. कारण या सामन्यामध्ये अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर मग कमबॅक देखील तितकाच गरजेचा. कारण काय प्रथमेश ठाकरे देखील या मैदानाच्या आतमध्ये खेळला, तो अपयशी ठरला. तो देखील ISPL खेळला होता. इथे खेळ महत्वाचा नाही आहे, तुमची गुणवत्ता महत्वाची आहे. खेळाडू किती मोठा असू द्या, त्या खेळाडूला तुम्हाला कसं मागे खेचता येईल त्याचे प्रयत्न खूप महत्वाचे आहेत. नेक्स्ट बॉल पहा, कमबॅक करणारा बॉल. फुल्लर लेनचा बॉल होता. इथे मात्र एलिव्हेशन नव्हतं आणि त्यानंतर डॉट बॉल. सूरज पाटील सांगितोय की ज्या तालमीमधून तू पुढे गेलास त्या तालमीमध्ये मी देखील वाटचाल करतोय. आणि इथे देखील पाहिलं तर डॉट बॉल आला. आणि क्रिकेटमध्ये ह्या वाटचाली होणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपल्याला प्रतिस्पर्धी मिळत नाही त्यामुळे आपली देखील प्रगती होत नसते. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 6 वरती आहे. नेक्स्ट बॉल. ओहो, या वेळेला बॉल देखील दर्जेदार. षटकार आल्यानंतर 2 कमबॅक करणारे बॉल पाहायला मिळाले. या तर वार पलटवार क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहत असतो. टीमची धावसंख्या 6 वरती आहे. गोलंदाज सांगतोय सूरज पाटील हम भी किसी से कम नहीं है. चांगलं उत्तर, प्रत्युत्तर चांगलं दिलंय. कबड्डी मध्ये म्हटलं जातं ना ठोशात ठोसा, सूरज पाटील देखील सांगतोय ठोशात ठोसा. 6 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेटने मारा केला जाईल. ए ज्योती का पाहावं लागेल, परंतु इथे स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. गती होती, गतीला बीट झाला हिमांशू पाटील, परंतु 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 7 या धावसंख्येवरती षटकार आला, परंतु त्यानंतरचे 3 बॉल गोलंदाजाने त्याची प्रसिद्धी करून दाखवली आहे. 7 धावा 4 चेंडूचा खेळ संपलाय. 50चं टार्गेट आहे. 43चा अजून देखील आवश्यकता आहे. रितेश पाटील आता इथून मात्र स्ट्रायकर रेड वरती असेल. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. गेले 2 दिवस जबरदस्त गुणलेखकाची भूमिका बजावत असताना आमचे परम मित्र आशिषजी पाटील, खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली. सबमरीन डिलिव्हरी, वाह, हा गोलंदाज होता कुठे. पहा, पहिल्या बॉलवरती षटकार आला. अनेकदा आपण पाहतो ना, ज्या वेळेला पहिल्या बॉलवरती षटकार येतो त्यावेळेला गोलंदाजावरती मानसिक दबाव होतो. परंतु सूरज पाटीलने सांगितलं तो आत्मविश्वास माझ्याकडे, ते आत्मबळ माझ्याकडे, मी हार मानणाऱ्यांपैकी नाहीये. माझ्याकडे ती ताकद आहे, माझ्याकडे ती कुवत आहे आणि ती कुवत तो सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन 1 डॉट बॉल. 7 धावसंख्या. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल. याही वेळेला फुलर लेनचा बॉल आहे. इथे मात्र सिंगल मिळेल. कमालीची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा. कमालीची गोलंदाजी, लाजवाब परफॉर्मन्स. गोलंदाज सूरज पाटील आज आपल्या नावाची डंका फुंकतो या मॅच मध्ये. 6 बॉल 8 धावा. आता समीकरण उरलंय 18 बॉल आणि 42 धावा. 18 बॉल मध्ये 42 धावा काढायच्या. बॅटिंग करताना RCC पहारे टीमला 2 सख्या बंधूंची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. झिम्बाब्वे संघाकडून आपण पाहिलं तर अँडी फ्लॉवर, ग्लॅन फ्लॉवर सख्या बंधूंची जोडी पाहिली. त्यानंतर आपण पाहिलं तर इरफान पठाण, युसुफ पठाणची जोडी पाहिली. आणि इथे आपण पाहिलं तर मग रितेश पाटील आणि त्यानंतर हिमांशू पाटील. अनेक अशा जोड्या आहेत ज्यांनी क्रिकेट गाजवलं. हिमांशू पाटील, रितेश पाटील आज आपल्या या संघाला, आपल्या गावाला विजय प्राप्त करून देतील का. 18 मध्ये धावा काढायच्या आहेत, त्या मात्र 42. अंतर तर दूरवरचं कापायचं, परंतु प्रयत्न करावे लागतील. ज्या वेळेला साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना झाला, पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावा उभ्या केल्या. लोकांनी टीव्ही बंद केली. अनेकांना वाटलं की आता हा साऊथ आफ्रिका सामना गमावणार, ऑस्ट्रेलिया संघ विजयी होणार. परंतु हर्षल गिब्सने केलेल्या 175 धावा, मार्क बाउचरने केलेल्या 96 धावा आणि तिथून मात्र विजय केला प्राप्त साऊथ आफ्रिका संघाने आणि विश्व विक्रम आपल्या नावावरती केला. इथे 18 मध्ये 42 करायचे. काय घडेल, काय बिघडेल. इथून षटक क्रमांक 2 मध्ये हर्षद पाटीलला आणला गेलाय. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. रितेश पाटील, दोन्ही फलंदाज पॉवर हिटर आहेत, विस्फोटक आहेत. 18 बॉल 42 धावा.
हर्षद पाटीलचा पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर करण्याकरिता हर्षद सज्ज झालाय. बेस्ट वर्सेस बेस्ट रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांचा खेळ आतापर्यंत चांगला राहिला आहे. पहिला बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. जेल टिपलाय रितेश होईल बाद. पहिला धक्का आरसीसी पहारेला रितेश पाटीलच्या स्वरूपामध्ये 8 या धावसंख्येवरती पहिली विकेट गमावली आहे पहारे टीमने. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूने असेल एनआर बोरपाडा आणि दुसऱ्या बाजूने असेल रॉयल क्लब झिडके, जिथे एनआर बोरपाडा टीमने नाणेफेकी जिंकली आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. थोड्याच दिवसामध्ये आपल्याला बाबा ट्रॉफी देखील पाहायला मिळेल. आगाई परिसरातील एक नामवंत स्पर्धा आपल्याला 10 एप्रिल पासून आपल्याला लवकरच भेटीला येईल. प्रत्येक दिवसामध्ये एक गाव एक संघ असा फॉर्मॅट पाहायला मिळेल. पहिल्या 3 दिवसामध्ये नवोदित संघ, एक दिवस आगाई परिसर गटातील सामने, त्यानंतर शेवटचे 2 दिवस अगदी आपण पाहिलं तर मग 7 पाटी धाकटी ढाणू, त्यानंतर आपण पाहिलं तर मग मोठमोठे संघ खेळताना पाहायला मिळतील. ही देखील स्पर्धा लवकर भेटीला येईल. आणि त्यानंतर 11 एप्रिल ते 13 एप्रिल अंबाडी नाका या ठिकाणी जिजाऊ संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं कबड्डीचा महासंग्राम देखील आपल्या भेटीला येईल. खूप साऱ्या स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येतील. त्यानंतर ओमसाई क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा, ती देखील प्रीमियर लीग डीडी ग्राउंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. अनेक साऱ्या स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येतील. टीमची धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावरती 8. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे हर्षद पाटीलच्या रूपामध्ये. हर्षद पाटीलने ते विकेट मिळवले आणि त्यानंतर आता करण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेफ्ट हँड बॅट्समन करणची जबाबदारी या मॅच मध्ये खूप महत्वाची आहे, कारण करण गोलंदाजी करताना मागणं ठरला होता. 22 धावांचा वचपा इथे काढला जाईल का, कारण 22 धावा त्याने खर्च केल्या होत्या. ओ यावेळेला स्विच हिट केला. बीमार की बीमारी, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यावेळेला स्टान्स बदलला गेला. अल्ल्या बरोबर स्टान्स बदलला, स्विच हिट केला बॉलला. 4+1 एकंदरीत धावा मिळतील 5. आणि या 5 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती. येणारा बॉल असेल फ्रीडचा. 13 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. हर्षद पाटीलचा हा बॉल थोडासा हाईट फॅक्टर होता आणि त्यानंतर पंचांनी त्याला नो घोषित केला. आणि त्याच बरोबरीने 5 धावा, या 5 धावा प्रेरणा देतील, नवसंजीवनी देतील टीम आरसीसी पहारे टीमला. एकंदरीत टीमची धावसंख्या आपण पाहतोय 13 वरती. येणारा बॉल फ्रीडचा असेल. फलंदाज करण करिता इथून मात्र संधी असेल. करणने 4 धावा तर जमा केल्यात. तो 22 धावांचा वचपा डोक्यात ठेवावा लागेल. नेक्स्ट बॉल पुलर लेनचा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर मात्र मिळेल. एकाच धावेवरती यावेळेला समाधान मानावं लागेल. हिमांशु पाटीलने पहिल्या बॉलवरती षटकार मारला, परंतु त्यानंतर त्याला शांत ठेवलं गेलं. ही देखील चांगली रणनीती गावदेवी हिवाळी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 14 ही धावसंख्या आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 2 चा खेळ पूर्ण झालाय. अजून देखील दूरवरचं अंतर कापायचंय. 36 धावांची अजून देखील गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय हर्षद पाटील गोलंदाजी करतायत. आणखीन एक दर्जेदार सामना एनआर बोरपाडा विपक्ष रॉयल क्लब झिडके. यानंतर बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. केदार पाटील विरुद्ध बिंदास लसने. भिवंडी तालुक्यातील 2 नामवंत खेळाडू आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. हर्षद पाटील षटकातला पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने हिमांशु पाटीलच्या विपक्षात. फुलटास होता. बैल मुझे मार. बॉलला पाठवलाय 6 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार षटकार. कपिल देव नेहमी सांगतात फुलटॉस बॉल म्हणजे बैल मुझे मार. इथे फुलटॉस दिला, त्याला फुलटॉल केला हिमांशु पाटीलला. 6 धावांसाठी बॉलला पाठवले. षटकारामध्ये 6 धावा, अर्धा डझन धावा मिळतील. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 20 या धावसंख्येवरती. ही गोलंदाजाने केली आहे चुकी, कारण हिमांशु पाटील सारख्या फलंदाजाला तुम्ही फुल टॉस बॉल टाकू शकत नाहीयेत. त्याचं उत्तर तुम्हाला चौकार किंवा षटकारामध्ये मिळेल. ते उत्तर दिलं हिमांशु पाटीलने षटकारामध्ये. नेक्स्ट बॉल हर्षद पाटील. या वेळेला स्टँड इन डिलिव्हर वॉड शॉट. काय स्ट्रोक खेळा हिमांशु पाटीलला. तोच दरारा 30 दशक हिमांशु पाटील ऑन फायर. आणखीन एक दर्जेदार षटकार हिमांशु पाटीलच्या बॅट मधून. हा दर्जेदार षटकार. कडक बॅटिंग, कडक थंडीमध्ये कडक बॅटिंग.
चहापेक्षा किटली गरम असंच म्हणावं लागेल, कारण थंडी मोठ्या प्रमाणात आहे. श्रावण ठाकरे कुठे गेले त्यांना शोधून आणा. 6 धावे टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 26. कारण काय बॅटिंग सुरू आहे हिमांशू पाटीलची. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 26 या धावसंख्येवरती 24 ची अजून देखील गरज आहे. 2 ला 2 आले, तिसरी आली तर मग पहिला खेळाडू ठरेल या स्पर्धेतला जो षटकारांची हॅट्रिक पूर्ण करेल. कमालीची बॅटिंग करतोय, बरसलाय, प्रत्येक बॉलवरती आघात करतोय, प्रत्येक बॉलवरती आक्रमण करतोय आणि प्रत्येक बॉलवरती तो यशस्वी झालाय. या अगोदरचा बॉल मिड ऑन मध्ये 6 धावा, त्याच्यानंतरचा बॉल लॉंग ऑफ मध्ये षटकार. चांगली बॅटिंग चौफेर फलंदाजी करतोय हिमांशू पाटील. मनगटी पॉवर, मनगटी दणका तो मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. नेक्स्ट बॉल षटकारांची हॅट्रिक नाही, यावेळेला मात्र समोर खेळलाय, थांबवलंय, परंतु इथे काय डेंजर एंड वरती होते. क्षेत्ररक्षकाने काय केलंय, कोणत्या प्रकारची जोखीम उचलली नाहीये. रनआउटची संधी तर मात्र जरूर होती, परंतु तिथे थांबले. आय थिंक प्रदीप भाऊ होते त्या ठिकाणी. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 26. चेंडू क्रमांक 5 चा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजून देखील पाहिलं तर मग विजयाकरिता दूरवरचा अंतर कापायचा. शेवटचा बॉल निर्णायक असेल हर्षद पाटीलचा, कारण योगेश भोईरचा एक षटक शिल्लक आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. कडक 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 आणि कडक बेधडक व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द टुर्नामेंट. या फटक्याची चर्चा होईल, या फटक्याची रील्स व्हायरल होईल. काय स्ट्रोक खेळला गेला, स्विच इट, दणका दिला बॉलला आणि तो देखील असा नाही दिला, षटकारासाठी दणका दिलाय. 6 धावा षटकार, कमालीचा फटका हिमांशू पाटील. काय या खेळाडूची आयएसपीएल मध्ये निवड झाली, तो आज सिद्ध करतोय. या स्पर्धेमध्ये बीएस चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये आज त्याने स्वतःला सिद्ध केलाय आणि उपविजेते पद देखील या संघाने पटकावलं होतं. त्या संघाचा हा दावेदार खेळाडू हिमांशू पाटील. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 32. आता 12 बॉल आणि 17 ची गरज. कडक बॅटिंग आहे. आतापर्यंत त्याने 4 षटकार लगावलेत. असं वाटलं होतं आशिष पाटील की या मॅच वरती पकड निर्माण केली आहे गावदेवी हिवाळी टीमने, जिथे रितेश बाद झाला होता. आता 12 बॉल 17 ची गरज आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा 33 आहेत. 32, 18 ची गरज आहे. 18 ची गरज आहे. टेक्निकल प्रॉब्लेम. 32 धावा धावफलकावरती 12 बॉल 18 ची गरज आहे. मॅच ऑन आहे, मॅच संपली नाही, कारण योगेश भोईरचं षटक शिल्लक आहे. या गोलंदाजाकडे क्वालिटी, एक क्षमता. इथे धावा रोखल्या तर काही घडू शकेल, इथे धावा थांबाव्या लागतील. चला टाइमर ऑन आहे, वेळेचा बदल असेल टीम हिवाळी, मॅच सुरू करा. 5:04 झालेली आहेत. काल 5:21 स्पर्धा समाप्त झाली होती. इथून मात्र पुन्हा एकदा षटकातला पहिला बॉल योगेश मार्गस्थ असेल. पहिला बॉल घेऊन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅट्समन करण. ऑन साइडला ड्राइव्ह केला, जोखीम उचलली जाणार नाही. पहिली धावी ती आली, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अलॉंग द कार्पेट न क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला. एक सिंगल इथे मात्र मिळवली जाईल. धावसंख्या 1 च्या मदतीने टीमची धावसंख्येमध्ये वाढ होत असताना 33 धावा धावफलकावरती 11 बॉल आणि 17 ची गरज. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये नितीन भगत या ठिकाणी बदल घडवत असताना, कारण सामना तितकाच महत्वाचा आहे. योगेश पाटील आणि आता हिमांशू पाटील, हे बॅटल खूप चांगलं रंगताना पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. योगेश देखील बेस्ट आहे, हिमांशू देखील बेस्ट आहे. त्यामुळे आता ही जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल. आणि ज्या वेळेला 2 चांगले खेळाडू एकमेकांसमोर येतात ना, त्यावेळेला मग तो खेळ पाहायला देखील आनंद वाटतो, मज्जा येईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावर पाहतो 33. 11 मध्ये 17 काढायचे आहेत. हिमांशूची विकेट आली ना तर मग टाटा बाय बाय. काय घडेल काय बिघडेल, खूप महत्वाचा सामना आहे. मॅच वरती आणि या विकेट वरती फोकस करावा लागेल. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल. स्टेप आउट झालाय. ही चुकी केली आहे, ही चुकी केली आहे एसटी रक्षकानं. हिमांशूच्या विकेटसाठी हे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याकरिता ही डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता.
टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 34 धावा, 10 चेंडू, 16 धावा. सामना ऑन आहे. मॅच संपलेली नाही. या दोन्ही बाजूने संघर्ष पाहायला मिळतोय. संघर्षाची लढाई जिंकणार कोण, संघर्षाची परिकाष्ठा जिंकणार कोण, याकडे लक्ष आहे सर्वांचं. 10 बॉल 16 ची गरज. काल देखील शेवटचा सामना आपण पाहिला, महापोली विपक्ष कवाड. 10 चेंडू 16 ची गरज. काय घडेल, काय बिघडेल नाही. 12 बॉल 18 ची गरज होती. 2 आलेले आहेत, त्यामुळे 10 चेंडू आणि आता 16 ची गरज आहे. काल देखील शेवटचा सामना रंगतदार झाला होता. धीरजने चांगली त्या ठिकाणी बॅटिंग केली होती. रिव्हर्स खेळायला गेले होते. यावेळेला लाऊड अपील आहे, पंच सहमत नाही आहेत. आणि त्याच नंतर आपण पाहू शकाल कदाचित बॅटची एज होती, त्यामुळे येथे एक सिंगल मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 35 धावा. कालचा सामना देखील अविस्मरणीय होता. एक बाजूने अरबाज पटेलने चांगली फलंदाजी केली, तर दुसऱ्या बाजूने धीरज मडवीने केलेली फलंदाजी. खरं तर पहाटेमध्ये अनेकांची झोप उडवली होती धीरजने, परंतु शेवटच्या क्षणाला विकी म्हात्रेने त्याला स्ट्राईक दिली नाही आणि त्याचा फटका कवाड संघाला मिळाला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावपळकावरती आपण पाहतो एकंदरीत 35. आता धावा काढायच्या आहेत 9 बॉल मध्ये. आता 15 ची गरज आहे. पटका फसलाय, पकडो कॅच, जीतो मैच. ओ माय गॉड, ए मेरे दोस्त, एक कैच नहीं थी बल्कि मैच थी. कोणाचा झेल सोडलाय, तर मग झेल सोडलाय हिमांशु पाटीलचा. टीमची धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे सरकेल. 36 या धावसंख्येवरती 8 बॉल आणि आता मात्र 14 ची गरज आहे. झेल खूप महत्वाचा आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका मॅच. ज्या ज्या वेळेला झेल सुटतात त्या त्या वेळेला तो खेळाडू चांगली फलंदाजी नेहमीच करत असतो. 11 या धावसंख्येवरती रोहित शर्माचा झेल सोडला होता, त्याने मात्र 266 धावांची खेळी साकारली होती. हे देखील विसरून चालणार नाही, कारण क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचं काय तर मग कॅच. अजिंक्य खूप चांगल्या पद्धतीने या सामन्यांचा आनंद घेत आहेत. ओहो, यावेळेचा बॉल चांगला आहे. लिगल डिलिव्हरी, डॉट बॉल आला. आता 7 बॉल आणि 14 ची गरज आहे. मी मगाशीच म्हटलं तर योगेचं एक षटक ते महत्वाचं आहे, आणि ते महत्वाचं षटक चांगलं ठरताना पाहायला मिळालं हिवाळी टीमसाठी. ही क्वालिटी गोलंदाजी योगेशने केली आहे, कारण त्याच्याकडे अनुभव आहे. ग्रामीण क्रिकेट, सिटी क्रिकेट चांगल्या पद्धतीने तो खेळलाय आणि तो अनुभव इथे त्याने पणाला देखील लावला. 7 बॉल 14 ची गरज आहे. शेवटचा बॉल निर्णायक असेल, कारण इथे प्रयत्न करेल मोठा स्ट्रोक खेळण्याची, आणि योगेशचे प्रयत्न असतील हा बॉल डॉट काढण्यासाठी. चांगली जुगलबंदी आता गोलंदाज विरुद्ध फलंदाज. शेवटचा बॉल. 7 बॉल 14 ची गरज. व्हॉट अ मॅच. शेवटचा बॉल ऑन ड्राईव्ह केला. स्ट्राईक कोणाकडे राहील हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि आता मात्र 6 मध्ये काढायचे त्या 13. स्ट्रायकर एंड वरती असतील करण, तर नॉन स्ट्रायकर वरती असतील हिमांशु पाटील. 6 बॉल 13. दोन्ही संघांचा खेळ दमदार राहिलाय. दोन्ही संघांचा प्रवास खूप चांगला राहिलाय, परंतु या प्रवासामध्ये वाटचाल करताना आशिष पाटील विजय कोणाचा होईल याकडे लक्ष द्यावं लागेल. टीम मीटिंग घेऊ नका, नम्रतेची विनंती. आमचे टायबरमॅन श्रावण ठाकरे कुठे गेले त्याने शोधून आणा. 6 बॉल आणि विजयाकरिता इथून 13 ची गरज आहे. सहा बॉल 13 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. चला बी फास्ट. दोन्ही टीमला विनंती असेल, कारण यानंतर अजून काही सामने शिल्लक आहेत ते आपल्याला आज कंप्लीट करायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण प्लीज घाई करा, कारण काही खेळाडू असे आहेत की त्यांना सकाळी वेअरहाऊसला कामाला जायचं आहे. त्याच अनुषंगाने थोडीशी घाई करा मित्रांनो. यस, या स्पर्धेचे सर्व आणि त्यांचे अगदी जिवलग मित्र संतोष दादा शिंदे यांची रॉयल एंट्री आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. श्रावणजी ठाकरे, खरं तर खूप सारी मेहनत घेतली गेली आहे संतोष शिंदे यांच्या माध्यमातून. गेले 2 दिवस आम्ही पाहतोय, आणि त्या अगोदर देखील या मैदानापासून अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये ज्याने सिंहाचा वाटा उचललाय संतोष दादा शिंदे.
या ठिकाणी उपस्थित होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती देखील हास्य उमटले या पहाटेमध्ये. आपलं हार्दिक स्वागत संतोष दादा, वेलकम. 6 बॉल 13 ची गरज. मॅच ऑन. शेवटचं षटक. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज पाहायला मिळेल राज पाटील. राज या मॅच वरती राज करेल का? करेल. यस, 12वा खेळाडू सांगतोय तो करेल. 13 धावा रोखायच्या आहेत. 6 बॉल आणि विजयाकरिता 13 ची गरज आहे आणि आत्मविश्वास आहे 12व्या खेळाडूला की त्या राज करण्यासाठी तो सज्ज असेल. परंतु समोर फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती करण आणि नॉन स्ट्राईक एंड वरती हिमांशू पाटील. 6 बॉल 13 ची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज सामना. पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल. त्याला बी फास्ट. पंचांना विनंती आहे करण मोरे सर, आपण लगेचच सामन्याला सुरुवात करा कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सहा बॉल 13 ची गरज. स्ट्रायकर एंड वरती लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय. पहिला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षकाने इथे काय केले पाहावं लागेल. एक्झॅक्ट डॉट बॉल आलाय की काय? यस, डॉट बॉल आलाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. इथे देखील पाहिलं तर मग डॉट बॉलची समाप्ती होईल. डॉट बॉलने सुरुवात केली राज पाटीलने. विजयाकरिता आपण पाहिलं तर मग आता 5 बॉल आणि 13 ची गरज. खूप चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. हिवाळी बळाम आरसीसी पहारे. कारण स्ट्रायकर एंड वर दिया. हिमांशू पाटीलला स्ट्राईक देण्यासाठी तो प्रयत्न करतोय. हिमांशूची बॅट या मॅच मध्ये तळपली. चांगली बॅटिंग त्याची देखील झाली या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल या ठिकाणी मार्गस्थ होईल. ओहो, स्विंग अँड मिस. कटर बॉलचा वापर केला परंतु पुन्हा एकदा तीच चुकी या ठिकाणी पाहायला मिळाली. एक सिंगल घेतली गेली. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवला होता. इथे मात्र एसटी रक्षकाने चेंडू गॅदर केला असता तर मग हिमांशू पाटील पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंड वरती राहिला असता. आता नावाची दश आहे हिमांशू पाटीलच्या. 4 बॉल 12 ची गरज. काय घडेल काय बिघडेल. जे प्रेक्षक झोपेमध्ये होते ते प्रेक्षक देखील आता झोपेतून जागे झालेले आहेत कारण सामना त्या परिस्थितीमध्ये पोहोचलाय. 4 चेंडू आणि 12 ची गरज. स्ट्रायकर एंड वरती हिमांशू पाटील. वन मॅन आर्मी, वन मॅन शो. लढतोय, झुंजतोय, संघर्ष करतोय आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. 4 चेंडू आणि 12 ची गरज. हिमांशू पाटील या मॅच मध्ये दारोमदार असेल त्याच्यावरती. ही जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. राज पाटील राज करेल का या मॅच वरती? 4 चेंडू आणि विजयासाठी 12 ची गरज. ओव्हर द विकेट डे षटकातला पुढचा बॉल हिमांशू करिता. नेक्स्ट बॉल. फटका दमदार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा पाहिलं तर मग धावा मिळतील 4. कॅच ड्रॉप होताना आपण पाहतोय. प्रयत्न चांगले केले गेले होते. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी सजवला गेला होता. रिप्ले मध्ये देखील पाहू शकाल खूप दूरवरचं अंतर कापलं होतं क्षेत्ररक्षकानं आणि त्यानंतर मात्र त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर आणि त्यानंतर 4 धावा मिळतील. 3 बॉल 8 ची गरज. हिमांशू पाटील जिथे स्ट्राईकला आला तिथेच चित्र थोडंसं वेगळं ठरताना पाहायला मिळतं. 3 चेंडू 8 ची गरज. राज पाटीलला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. स्विंगिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करतो परंतु यावेळेला हिमांशू पाटीलचा चांगला स्ट्रोक आपण पाहिला. टीमची धावसंख्या आपण पाहतोय. धावा धावफलकावरती जोडल्या जातात 42 या धावसंख्येवरती. 3 बॉल 8 धावा. विजयासाठी आरसीसी पहारे संघाला मानाची सन्मानाची स्पर्धा बीएस ट्रॉफी चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय. ओहो, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. हा बॉल चांगला. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. येणारा बॉल निर्णायक असेल. या बॉलवरती जर धावा आल्या तरच आशेचा किरण निर्माण होईल. जर डॉट बॉल आला तर मग हा सामना हिवाळी संघाच्या बाजूने वळेल. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची गरज. 2 चेंडू 8 धावा. 2 बॉल्स मध्ये 8 धावा निघतील का पाहावं लागेल. हिमांशू पाटील जोपर्यंत असेल मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्क वरती राज पाटील.
राईट मोर द विकेटने पुढचा बॉल घेऊन ओहो स्विंग केला बॉलला सिंगल मात्र मिळेल परंतु इथे क्षेत्ररक्षकाने काय केलं होतं इथे जर एक्स्ट्रा धाव आली असती तर मग 1-6 राहिले असत्या आता 1-7 आहेत सामना अजून देखील संपलेला नाहीये 1 बॉल आणि 7 धावांची गरज आहे एक्स्ट्रा रन आली तर मग संधी निर्माण होईल आरसीसी पहारे टीमला परंतु संपूर्ण क्रेडिट संपूर्ण श्रेय जर कोणाला जाईल तर मग योगेश भोईरला काय गोलंदाजी केली फक्त धावा त्याने खर्च केले 5 आणि या सामन्याला कलाटणी दिली असं वाटलं होतं आरसीसी पहारे मॅच मध्ये आलाय 12 मध्ये 18 काढायच्या होत्या आणि त्यानंतर योगेश भोईरने केलेली गोलंदाजी वाह काय गोलंदाजी त्याने केली शेवटचा बॉल शिल्लक आहे 7 धावांची गरज आहे आम्ही 1 मध्ये 13 पाहिलेले आहेत तर 1 मध्ये 7 का नाही होणार हे देखील तितकंच महत्वाचा आमदार चषक नेवरे तिथे 1 मध्ये 13 झालेल्या होत्या इथे काय घडेल जो सामना वाफाळी संघाने जिंकला होता इथे 1 मध्ये 13 का 1 मध्ये 7 हव्यात एखादा वाईट बॉल आला तर संधी निर्माण होईल एखादा नो बॉल आला आणि त्यावरती मोठा फटका आला तर काही घडू शकेल क्रिकेटमध्ये जर तरला तराणी या क्रिकेट अनिश्चिततेचा काय बी फास्ट टीम हिवाळी घाई करा नितीन भगत विनंती असेल आपल्याला शेवटचा बॉल शिल्लक आणि धावेची गरज आहे 7 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता अंतिम बॉल शेवटच्या बॉल वरती षटकार आलाय जरूर स्कोर इज लेवल एका धावेने आरसीसी पहारे संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल परंतु मी त्यांचं विशेष कौतुक करेन ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली ज्या पद्धतीने त्याने संघर्ष केला ना माइंड ब्लोईंग मी कौतुक मनापासून करेन आरसीसी पहारे संघाचं खूप चांगली फाईट दिली त्यांनी खूप चांगली हिमांशु पाटीलने संघर्ष केला करणने संघर्ष केला परंतु हरकत नाही खेळ खेळामध्ये जय पराजय हा होत असतो एक संघ हरणारा असतो एक पराभूत होणारा असतो आरसीसी पहारे संघ इथे पराभूत जरूर झाला परंतु विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आई गावदेवी हिवाळी संघ या ठिकाणी विजय झालाय विजय संघाचे हार्दिक अभिनंदन हार्ड लक टीम आरसीसी पहारे तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट योगेश भोईर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करेन या ठिकाणी पांडव सर यांना थँक्यू सो मच